त्यांच्या विरोधात फलंदाजी करायला सज्ज आहेत वाडेकर संघ. खूप चांगल्या प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्वर्गीय पिंट्या 1140+ क्रिकेट संघ मोहिवले आयोजित मोहिवले 40+ चषकामध्ये सर्वांचं एकदा शेवटच्या टर्न मध्ये आम्ही स्वागत करतोय. खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा ही आपण अनुभवली. 2 दिवस जे स्वप्न पाहिलं होतं मोहिवले 40+ संघाने ते स्वप्न इथे मात्र आता साकार होतंय. खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा त्यांच्या माध्यमाने दमदार आणि दर्जेदार आयोजनाखाली ही स्पर्धा पार पडली गेली. खूप चांगल्या प्रकारचं कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता कुठल्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारची दुखापत न होता ही स्पर्धा मात्र अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली. खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा इथे मात्र पाहायला मिळाली. खूप चांगल्या प्रकारचं मानिवली गावचं हे क्रीडांगण उपस्थित सगळ्या सर्व निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे गाव. नक्कीच आंब्याचं झाड आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. खूप चांगल्या प्रकारचं झाड. तर पंच आपली जागा घ्यायची आहे. भगवान अंबारे आणि काना गोंदले वेगवेगळ्या जागेवर आपल्या सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे असं आयोजकांच्या वतीने सूचना येते. तर 2 संघांमध्ये आता मात्र वर्चस्वाची लढाई पाहायला मिळेल. जो संघर्ष करेल तो संघ इथे मात्र वर्चस्व स्थापित करेल. जोडी मैदानाच्या आतमध्ये वाडेगाव संघाकडून पाहायला मिळते. विजय भोईर आणि निलेश कापसे ही जोडी अक्षरशः धुमाकूळ घातला होता कालच्या दिवसामध्ये विजय भोईरच्या फलंदाजीने आणि त्याच प्रकारची साथ देखील निलेश कापसेकडून तेवढ्याच चांगल्या प्रकारची साथ मिळाली होती. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये पॉवर प्लेचं षटक योग्य रीतीने हाताळताना पाहायला मिळाले संजय पवार. प्रेक्षकांच्या माहितीसाठी या स्पर्धेचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील अंतिम सामन्यासाठी. या स्पर्धेचा मेगा फायनलचा सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय. तर म्हणाले कुछ देर की खामोशी और फिर शोर आएगा, तुम्हारा तो वक्त आया था हमारा तो दौर आएगा. अगदी त्याप्रमाणे वर्चस्वाची लढाई इथे लढावी लागणार आहे. संघर्ष करणारा संघ इथे मात्र चॅम्पियन्स सर. खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा, खूप चांगल्या प्रकारच्या भव्य दिव्य अशा ट्रॉफीज आपण या स्पर्धेसाठी पाहू शकाल. आणि त्या ट्रॉफीसाठी चाललेली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये ट्रॉफी साठी चाललेली ही लढत आपण पाहू शकाल. दोन दिग्गज संघांमध्ये एका बाजूला वाडेगर तर दुसऱ्या बाजूला मानपाडा संघ. लेट्स प्ले. पहिला चेंडू, अंतिम सामन्याचा पहिला चेंडू, गोलंदाज संजय पवार. पहिला चेंडू गॅप मधून ढकलला. खूप चांगल्या प्रकारचा ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्हच्या माध्यमाने पहिला चौकार येतो विजय भोईरच्या बॅट मधून. खूप चांगल्या प्रकारचा फटका इथे मात्र सजवलाय. पहिल्या चेंडूवर आघात केलाय चौकार आणि खूप चांगल्या प्रकारचा स्ट्रोक तिथे मात्र एक्झिक्यूट केला. खूप चांगल्या प्रकारचा फटका तिथे सजवला, आघात केला 4 धावेने. पुढील चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल संजय कडून. संजय पवार आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. फुलरलेनचा चेंडू गॅप मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतो सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार, विजय भोईर ब्रँडेड चौकार.
लगातारचे दोन चेंडूंना खूप चांगल्या प्रकारचं गॅप सिलेक्शन शॉट इथे मात्र सिलेक्ट केलं विजय भोईरच्या बॅटमधून. या 4 धावा पाहायला मिळाला लगातारच्या 2. 8 धावेच्या मदतीने 2 चेंडूंचा खेळ संपन्न होतो. स्टार्ट खूप चांगल्या प्रकारे दिलाय. इथं मात्र 2 चेंडूच्या अखेरीस 2 चेंडूंवर 2 चौकार पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक 2 चेंडूचा खूप चांगल्या प्रमाणे समाचार इथे मात्र घेतला विजयने. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू चालला. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर लगातारचा हा 3रा चौकार विजय भोईरच्या बॅटमधून. इरादे स्पष्ट केले तिथे मात्र 3 चेंडू 3 चौकार. खूप चांगल्या प्रकारची लढत होताना पाहायला मिळेल. ज्या प्रकारची फलंदाजी आहे वाडेगाव संघाची खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल आणि ती सुरुवात इथे देखील केली आहे. आणि मानपाडा संघाचा जर विचार केला गेला तर या स्पर्धेतील सर्वात मोठं चेस त्यांच्या नावावर आहे. जी धावसंख्या कुठली होती पहिल्या मॅच मध्ये सागाव संघाने, त्या सागाव संघाला हाय चेस त्यांनी केलं होतं त्या धावा आणि या स्पर्धेमध्ये पहिलं विजय संपादित केलं होतं. अजून एक गॅप मधून चेंडू ढकलला. बॅक टू बॅक हा 4था चौकार येतो. विजय भोईर नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये आता मात्र घोंगावताना पाहायला मिळतोय. नक्कीच 4 षटकांचा सामना असेल. खूप चांगल्या प्रकारचा स्टार्ट इथे मात्र देत असताना पहिल्यांदा संजय पवार इथे मात्र महागडं ठरताना पाहायला मिळतं आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने इम्प्रेस केला होता या गोलंदाजाने. परंतु शेवटच्या क्षणाला ज्या प्रकारची फलंदाजी साकारली विजय भोईरने दाखवून दिलं. विजय भोईर हे नाव किती टेनिस क्रिकेट पटलावर मोठं आहे आणि सातत्याने ओळख पटवून दिलेली विजय भोईरने. रेग्युलर क्रिकेट असो 40+ क्रिकेट असेल. पुन्हा एकदा गॅप मधून यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात केला परंतु गॅप मधून चेंडू जमिनीला चाट पुसत आग आवत चेंडू जातो सीमा रेषेच्या पार. अजून एक चौकार. बॅक टू बॅक 5वा चौकार. काय गोलंदाजी करतो. पूर्णपणे डॉमिनेट केलाय संजय पवारला. बॅकफुटला ढकललाय. मानपाडा संघाला पहिल्याच षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि 5 चेंडू मध्ये 5 चौकार. असं वाटतं घरूनच सेट होऊन आलेत विजय भोईर. या प्रकारची फलंदाजी कालच्या दिवसामध्ये संपली होती तीच फलंदाजी इथे मात्र स्टार्ट केली आहे. प्रत्येक चेंडूला कॅल्क्युलेटेड शॉटने मात्र चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. प्रत्येक चेंडू गॅप सिलेक्शन खूप चांगल्या प्रकारचा आहे. बॉटम हँडचा वापर प्रत्येक फटक्यामध्ये पाहायला मिळालाय. पुढील चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूसाठी थोडीशी रणनीती आखलेली पाहायला मिळतीये. यावेळेस चांगला चेंडू हाताळलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस शेवटच्या चेंडूवर डॉट चेंडू पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळेल 5 चौकारांच्या मदतीने 20 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचते. लॉस ऑफ 0. चांगलं स्टार्ट इथे मात्र वाडेगाव संघाला प्राप्त करून दिलंय. सलामीचा फलंदाज विजय भोईर यांच्याकडून लगातारच्या 5 चौकाराच्या मदतीने धावसंख्या प्लस 20 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. मात्र स्ट्राईकवर आले तर निलेश कापसे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ सातत्याने मैदानात उतरत असतो. तोच निलेश कापसे मात्र स्ट्राईकवर येतात. त्यांच्या समोर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज प्रवीण.
अखेरच्या शेवटची मॅच या मैदानाच्या आतमध्ये, या स्पर्धेच्या अखेरची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. याची तेही याची डोहा आपण पाहतोय. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, गजर कीर्तीचा आनंद. यावेळेस चांगल्या प्रकारचा फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय, ते मात्र 2 धाव. तिसरीचा प्रयत्न जरूर असेल. चुकीचं बॅकअप तिथे मात्र पाहायला मिळालंय आणि त्या चुकीचं प्राइज इथे मात्र 3 धावांमध्ये पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवर निलेश कापसे इथे मात्र अकाउंट ओपन करतोय 3 धावेनी. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 23 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते वाडेकर संघाकडून. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी होते, खूप चांगल्या प्रकारच्या धावफलकावर पाहायला मिळते. धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर आले तर विजय भोईर यांच्या समोर प्रवीण असतील. प्रवीणसाठी एक चॅलेंज असेल, ज्या प्रकारची फलंदाजी केली विजय भोईरने सुरुवातीच्या षटकामध्ये, आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल. यावेळी इनफिल्डला खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक निवडला तिथे. कव्हर मध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षक सजवलं गेलंय. दत्ता म्हात्रे होते तिथे खूप चांगल्या प्रकारचं, परंतु आता मात्र थोडस चेंजेस पाहायला मिळतात. ज्या क्षेत्ररक्षणाने खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं होतं, तो क्षेत्ररक्षक आता पॉइंटच्या दिशेला आणला जातोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॅक टू बॅक 2चा चेंडू. इथे मात्र आता विजय भोईरला डॉटच्या स्वरूपाने हाताळावे लागले. सरळ बॅट्सने धावा येत होत्या, काहीतरी नवीन करण्याचा विचार तिथे डोक्यामध्ये नक्कीच आला होता विजय भोईरच्या. नक्कीच हवेचा वेग आहे डावखुऱ्या फलंदाजासाठी, म्हणूनच स्वतःला रिव्हर्स मध्ये फटका अटेम्प्ट करण्याची संधी तिथे घेतली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. यावेळेस समोरच्या दिशेला खेळून काढलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर वेगाने, थोड्याच वेगाने फेकी करतोय, परंतु फेकी अचूक येत नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या गेलेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 25 या आकड्यावर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. ज्या प्रकारची पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं संजय पवारने, तब्बल 20 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता कमबॅकच्या स्वरूपाने प्रवीण इथे मात्र गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर जरूर 3 धावा आल्या होत्या, त्यानंतर 2 चेंडू डॉटच्या स्वरूपाने हाताळले, त्यानंतर ही दुहेरी धाव. अशा प्रकारे 4 चेंडूचा खेळ इथं संपन्न झालाय. यावेळी समोरच्या दिशेला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहेत, स्वतःच शरीर त्या चेंडूवर नक्कीच झोकावून दिलंय. चेंडूला अडवलं गेलं, स्टॉप करण्यात आलं. त्या चेंडूची गती नक्कीच कमी झाली, त्यामुळेच या 2 धावा स्वतःच्या संघासाठी वाचवल्या गेलेत म्हणावं लागेल. कॅल्क्युलेटेड शॉट होता, खूप चांगल्या प्रकारचा फटका तिथे सजवला गेला होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते, सीमारेषेच्या वर पेट्रोलिंग करत होते. लॉंग ऑफला दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. प्रवीण आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. हलक्या हाताने बॉटम हँडने फक्त आणि फक्त उंची दिली चेंडूला. कॅपमधून ढकलण्याचं काम केलं गेलं होतं, परंतु गती चेंडूमध्ये कमी होती, त्याच्याच कारणाने हा चेंडू इथे मात्र अडवला गेलाय आणि 2 धावेच्या मदतीने अखेरीस 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 29 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलाय मानपाडा संघाने प्रवीणच्या माध्यमाने. पहिलं षटक 20 या धावसंख्येने मागलं ठरलं होतं मानपाडा संघासाठी. त्यानंतर प्रवीणने स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेतली, कुठेतरी अंकुश लावण्याचं काम इथे मात्र दुसऱ्या षटकामध्ये प्रवीणच्या माध्यमाने केलं गेलंय. पाण्याची मागणी केली जाते, आयोजक यायचं आहे. सातत्याने सुरेश गोंधलेकडून खूप चांगल्या प्रकारची
कामगिरी या स्पर्धेमध्ये सातत्याने त्यांच्याकडून पार पडली आहे. दरवर्षी अशाच प्रकारची कामगिरी असते त्यांची. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक 29 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. सलामीचे दोन मात्र फलंदाज आता मात्र सेट झालेत. नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील. ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो निलेश कापसे आणि विजय भोईर. पहिल्या षटकामध्ये इरादे स्पष्ट केले होते विजय भोईरने, त्यानंतर कमबॅक केलं गेलं म्हणावं लागेल. मानपाडा संघाने प्रवीणने चांगली गोलंदाजी केली, फक्त आणि फक्त 9 धावसंख्या खर्च केली. त्यानंतर तिसरं षटक हाताळण्यासाठी रणजित आला. रणजित ठाणगे येतोय. रणजितने देखील आज खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारली संपूर्ण ऑल स्पर्धेमध्ये. यावेळेस हलक्या हाताने ऑफ साइडला पुश केले, चेंडूला गॅप मधून ढकललंय. सो तिथे मात्र क्षेत्ररक्षकांमध्ये चुकी पाहायला मिळतीये. नक्कीच आले होते. चेंडू पडल्यानंतर थोडस वळण प्राप्त केलं आणि चेंडू चुकीच्या क्षेत्ररक्षणामुळे चेंडू 4 धावेसाठी चौकार येताना पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र फ्लाय झाली आहे 33 या आकड्यावर. चांगल्या प्रकारचा कॅल्क्युलेटेड फटका होता. ज्या प्रकारे चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केलं होतं, फक्त आणि फक्त दिशा दिली होती. शेवटच्या क्षणाला स्वतःला कंट्रोल करू शकले नाही. नक्कीच डाईव्ह जरूर केली, परंतु चेंडू शरीरयष्टाच्या खालून थोडंसं टर्न प्राप्त केलं आणि 4 धावेमध्ये पाहायला मिळाले. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल निलेशसाठी. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या वरून चेंडू चाललाय, डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहे. पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडूने पडल्यानंतर वळण प्राप्त केले. नशिबाचा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो निलेशच्या बॅट मधून. नशिबाची साथ देखील आहे निलेशच्या बॅट मधून. कॅल्क्युलेटेड स्ट्रोक खेळतायत, फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम करतायत, परंतु क्षेत्ररक्षक जरूर होते. चेंडू पडल्यानंतर टप्प्यात पडल्यानंतर थोडस वळण घेतलं आणि त्याचाच फायदा इथे मात्र फलंदाज करणाऱ्या वाडेकर संघाला होतोय. बॅक टू बॅक 2 चौकाराच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे जाते 37. गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची होते, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. नक्कीच दोन्ही चेंडू अडवण्यासारखे होत, परंतु नशिबाची साथ कुठेतरी फलंदाजांना मिळतीये. बॅक टू बॅक 2 चौकार आता मात्र निलेशच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न रणजित कडून असेल. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आले. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू. आता बारी मात्र निलेश कापसेची पाहायला मिळाली आहे. आधी विजय भोईरच्या बॅट मधून लगातार 5 चौकार आले होते, त्यानंतर आता मात्र निलेश कापसे हा सांगतोय की आता बारी माझी आहे. बॅक टू बॅक 3 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. चौकार आले कसे ते इम्पॉर्टंट नाहीये, पण चौकार येत आहेत. बॅक टू बॅक तिसरा चौकार विजय निलेशच्या बॅट मधून आता पाहायला मिळते. 15 चेंडू आणि 41 धावसंख्येची पार्टनरशिप. चांगला स्टार्ट इथे मात्र वाडेकर संघाला प्राप्त झाला. यावेळेस मिस्ट्रान स्ट्रोक आहे. इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवला गेलाय, फेकी केली गेली आहे. 1 धावेवर इथं मात्र समाधान मानावं लागेल. नक्की शॉर्ट पिच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा इथे मात्र घेता आला नाहीये निलेश कापसेला. बॅक टू बॅक 3 चौकार त्याच्या बॅट मधून आले होते. लगातार 4 चौकार मारण्याचा नक्कीच ट्राय केलं होतं, परंतु प्रॉपर टायमिंग त्याचं जुळलं नाही. तिथे शॉर्ट पिच चेंडू होता. पुढे फलंदाज
विजय भोईर रिव्हर्स अटेम्प्ट केला, गॅप मधून चेंडू चालला, पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु फेकी चुकीची पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे सरसावतोय 44. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत तिसऱ्या षटकातील कंप्लीट झालाय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे रणजितच्या षटकामधील. हलक्या हाताने बॉटम हँडने फक्त आणि फक्त उंची दिली आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह म्हणावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा आलसीपणा करतोय, केला कंटाळा आणि झाला घोटाळा म्हणावं लागेल. अशा प्रकारे तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. कुठेतरी मिसफील्ड पाहायला मिळतीये मानपडा संघाकडून. बॅक टू बॅक सामने खेळतायत, त्याच्यामुळे कदाचित ही थकान त्यांना जाणवत असावी, परंतु अंतिम सामना आहे. अशा प्रकारची चुकी तुम्हाला चॅम्पियनशिप पटकावण्यापासून दूर ढकलेल याचा विचार देखील करणं गरजेचं आहे. एक चुकीला इथे मात्र माफी नाहीये. तीन धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47. लॉस ऑफ 0. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी रजनीकांत गायकवाड. आतापर्यंत 2च फलंदाज, सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सेट झालेत. खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या त्यांच्या माध्यमाने पाहायला मिळाली. एका बाजूला विजय भोईर आणि एका बाजूला निलेश कापसे ही जोडी. हाफ ट्रॅकर होता, चुकीचं कनेक्शन इथे पाहायला मिळालं. नक्कीच हाताला थोडीशी दुखापत जाणवली आहे. हाफ ट्रॅकर होता, परंतु रिव्हर्सच्या माध्यमाने इथे मात्र अटेम्प्ट केलं विजय भोईरने. येस, नो प्रॉब्लेम, कंटिन्यू. नक्कीच पूर्ण दिवस उन्हामध्ये अटेम्प्ट करतायत सामना, त्यामुळे थोडस क्रॅम्प आलाय. जे आयोजक सुरेश गोंधली यासाठी तत्पर असतात. कमी तिथे आम्ही अशी भूमिका इथे मात्र साकारली आहे. पहिला चेंडू खूप चांगला म्हणावं लागेल. घनश्याम कृष्ण गायकर, आपण यायचे व्यासपीठावर. आपलं या स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. या पण व्यासपीठावर परिधान व्हायचं आहे. या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. थोडस फील्ड मध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारची रिव्हर्स अटेम्प्ट करतायत विजय भोईर, त्यांच्यासाठी ही क्षेत्ररक्षणाचं जाळं इथे मात्र आखलं गेलंय. पुन्हा एकदा रिव्हर्सच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र वारंवार प्रयत्न अपुरे पडतायत. सरळ बॅट्सने रन्स येत होत्या, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न इथे मात्र चुकतोय विजय भोईर कडून. धावसंख्या स्थिरावलेली आहे. आतापर्यंत शेवटच्या षटकामध्ये सुरुवातीचे 2 चेंडू डॉटच्या स्वरूपाने पाहायला मिळत आहेत. यावेळी सरळ बॅट्सने खूप चांगल्या प्रकारचा फटका तिथे सजवला. गॅप मधून चेंडू चाललाय, सीमा रेषेबाहेर चौकार. मी आधीच सांगितलं होतं की सरळ बॅट्सने खूप चांगल्या धावा येत आहेत. काहीतरी नवीन करण्याचा प्रयोग इथे मात्र विजय भोईर यांच्याकडून फसलेला पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 50 क्रॉस करतोय. 51 धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचतीये. तिसऱ्या चेंडूवर हा चौकार आला. सुरुवातीचे 2 चेंडू जरूर रिव्हर्सच्या माध्यमाने अटेम्प्ट केले होते, परंतु डॉट चेंडू पाहायला मिळाले. त्यानंतर हा चौकार येतोय. शेवटचे 3 चेंडू खेळ इथे मात्र शिल्लक पाहायला मिळतोय. आतापर्यंत जेवढे स्ट्रोक खेळले गेले तेवढे ऑफ साइडला पाहायला मिळाले. ऑन साइडला एकही मोठा फटका आलेला नाही अजूनपर्यंत. या प्रकारची
फटकेबाजी होती, हवेचा उपयोग घेताना पाहायला मिळत आहेत वाडेकर संघाचे फलंदाज. टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जातं, जिथे वारा तिथे मारा. यावेळी ऑन साइडला ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक सजवला गेला डीप मध्ये, तो क्षेत्ररक्षक इथे मात्र निवडलाय. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण फील्ड इथे मात्र सजवलं गेलं. गोलंदाजी करत असणार रजनीकांत गायकवाड यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एका धावेवर इथं मात्र समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 52 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. शेवटचे 2 चेंडू खेळ आता मात्र शिल्लक पाहायला मिळेल. निलेश कापसे येत आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळी समोरच्या दिशेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळेल. एकापेक्षा जास्त काही नसेल. जी सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये केली होती, तिसऱ्या षटकामध्ये केली होती, त्याचा अंत त्या प्रकारे करता आला नाहीये वाडेकर संघाला. परंतु धावसंख्या खूप चांगली म्हणावी लागेल. धाव फलकावर आतापर्यंत 53 धावसंख्या पाहायला मिळते. परंतु मानपाडा संघाची बॅटिंग लाईन देखील खोलवर आहे, हे देखील विसरून चालणार नाही. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू, शेवटचा चेंडू ते मात्र खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळतं. डॉट चेंडूची समाप्ती होती. नक्कीच आशेच्या नजरेने अपील केली होती, परंतु पंचांनी सांगितलं येस इट इज डॉट. आणि अशा प्रकारे इथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपन्न होतोय. धावसंख्या फलकावर धावसंख्या सजली आहे 53, म्हणजे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 54 धावसंख्येची गरज. धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर 53, जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 54 धावसंख्येची गरज. चांगल्या प्रकारचं स्टार्ट इथे मात्र मिळालं होतं वाडेकर संघाला. सुरुवातीच्या 5 चेंडूवर 5 बॉलमध्ये 5 चौकार विजय भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. त्यानंतर प्रवीणने कमबॅक जरूर केला. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावसंख्या खर्च केली. त्यानंतर रणजितवर थोडासा हल्ला बोल केला होता फलंदाज वाडेकर संघाच्या. निलेश कापसेकडून लागोपाठ 3 चौकार आले होते. त्या षटकामध्ये तब्बल 18 धावसंख्या खर्च केली. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याची गरज होती मानपाडा संघाला, आणि ते कमबॅक मात्र करून दिला. अखेरच्या षटकामध्ये रजनीकांत गायकवाड यांनी खूप चांगल्या प्रकारचं षटक हाताळलं आणि फक्त 6 चेंडूमध्ये 6 धावसंख्या खर्च केली. अशा प्रकारे धावसंख्येला लगाम लावण्याचं काम जरूर केलं या 2 षटकांमध्ये. त्याच्या जोरावर धावसंख्येचं पुन्हा टार्गेट आपल्याला चेस करायला पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 54 धावसंख्या. तर या धाव कशा प्रकारे चेस केल्या जातील, या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय, हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही मायक्रोफोनवर आमंत्रित करू एक शेवटच्या क्षणाला विश्वास केने, मॅन फ्रॉम टिटवाला कोंडेरी. दरम्यान विनंती असेल सन्माननीय घनश्यामजी कृष्णा गायकर यांना की आपण देखील या व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षार्थिक स्वागत असेल. आणि जगात अंतिम मॅच आणि अंतिम मॅचची ही अंतिम इनिंग आपण पाहतोय. एका बाजूला संघ आहे मानपाडा, त्यांच्या अगेन्स्ट वाडेकर 40+ संघ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्व आयोजकांचा, आमच्या ओनर्स देखील आम्ही कौतुक करू. त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली. या चमचमत्या ट्रॉफीज आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती मोहिली 40+ संघाच्या वतीनं. आणि मानिवली गावचे जे कोणी वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक असतील, ग्रामस्थ असतील, त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील मोहिली 40+ चषकाच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. अनेक मान्यवर आमच्या या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकता. मोहिली 40+ संघ देखील मॅचचा आनंद घेतोय, कारण की अंतिम लढत आहे, अंतिम इनिंग आहे आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 24 चेंडू आणि 54 धाबींची आवश्यकता असेल.
आमचे ऑफिशियल स्कोरर असतील, आमचे कॉमेंटेटर असतील, टीम असतील, पंच कमिटी असेल, सर्वांचा मी पुनश्च हार्दिक आभार व्यक्त करतो. ग्रामस्थ मंडळ मोहिली यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी देखील 2 दिवस या स्पर्धेसाठी आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. आपला देखील आभार. जिंकण्यासाठी 24 चेंडू 54 धाबींची आवश्यकता. चला सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये पाठवायची. अंपायर्स आपण देखील दाखल व्हा. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धाबींची आवश्यकता. आणि 40+ नक्की सन्मान्य बाळारामजी पाटील भंडारी साहेबांच्या माध्यमातून देखील दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा येतात. सन्मान्य बाळारामजी भंडारी जे सचिव आहेत 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे, आणि त्यांच्या माध्यमातून या दोन्ही संघाला शुभेच्छा येतात. एका बाजूला मानपाडा 40+ आणि दुसऱ्या बाजूला वाडेगर 40+, या दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. अंतिम लढत, अंतिम सामना. जिंकण्यासाठी 54 धाबींची आवश्यकता आहे. चोवीस चेंडू आणि 54 धाबींची आता मात्र आवश्यकता असेल, कारण की चांगली फटकेबाजी देखील राहिली असेल आणि त्या अनुषंगाने चांगला खेळ देखील राहिला. मदनजी ठाकरे आणि त्याचबरोबर संतोषजी अंबारे यांना विनंती असेल की आपण या संघटनेचे सचिव सन्मान्य घनश्यामजी गायकर यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती हा शुभ सन्मान केला जाईल. या संघटनेचे असोसिएशनचे सचिव मदनजी ठाकरे आणि संतोषजी अंबारे आपण व्यासपीठावरती या. घनश्याम गायकर मानिवली गावचे सदस्य यांचा देखील सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहू शकता. शुभ सन्मान केला जाईल. मायेची प्रेमाची उबदार शाल, त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण देऊन शुभ सन्मानित केले जाते आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमच्या या मान्यवरांना. घनश्यामजी गायकर यांचा आपण शुभ सन्मान करतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. यस O2 कॉम्बॉक्स आणि S2 मासच्या दिशेने आपण जाऊयात. त्या ठिकाणी मात्र सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये संजय पवार त्याच्या सोबतीनं रणजित ठाणगे ही जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होते आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निलेश. लेट्स प्ले शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडारमध्ये चेंडू नाही आहे आणि इथे मात्र लेग बायच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. चांगला संघर्ष, अंतिम दिवस, अंतिम मॅच आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं पुनश्च आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील हार्दिक आभार. आणि स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे. अंतिम लढत, मेगा फायनल. फटका फसला परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतात. क्या बात आहे, कमालीचा झेल, फलंदाज फेल, रणजित शून्यावरती बाद. रणजितच्या खेळीचा अंत, बॅक टू द पवेलियन. फटका लाजवाब होता परंतु इथे मात्र डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आले आणि विकेटची प्राप्ती देखील झाली, कारण की 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र सुरुवातीपासूनच चांगले मोठे फटके येणं गरजेचं. पण तीच रणनीती आखली होती रणजितने, परंतु त्याच्यावरती ते असफल ठरले आणि इथे मात्र चांगला झेल कलेक्ट केला क्षेत्ररक्षकाने आणि पहिल्याच चेंडूवरती विकेटची प्राप्ती आपल्याला पाहायला मिळाली. मानपाड आणि त्यांच्या अगेन्स्ट वाडेगर अशी ही लढत आपण पाहतोय. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती रजनीकांत गायकवाड, ज्यांनी आज तब्बल 8 चौकार एका मॅच मध्ये मारले. 5 बॉलमध्ये 5 चौकार मारण्याचा विश्वविक्रम देखील त्यांनी या मॅच मध्ये केला त्यांच्या संघासाठी. आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ आता त्यांच्याकडून अपेक्षित असेल. जिंकण्याचं समीकरण भरपूर आहे परंतु सुरुवात दमदार करणं गरजेचं आहे. परंतु एका बाजूने दमदार सुरुवात, स्वप्नमय सुरुवात झाली आहे ती म्हणजेच वाडेगर संघाच्या माध्यमातून.
हो, इथे आडव्या बाटण्या अंशाला खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक. एक चिकी सिंगल धाव फलकावरती लगेचच जोडली जाईल आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धाव फलकावरती 2 ह्या आकड्यावरती. चांगला प्रदर्शन करणं गरजेचं आहे. एका बाजूला आपण पाहतोय असं बॅटर रजनीकांत त्याच्या सोबतीनं संजय पवारला आणि गोलंदाजी ट्रॅकवरती निलेशने देखील प्रभावित करून सोडले. पहिला चेंडू आपण पाहिला तर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला, शरीराचा वेध घेतला, एक धाव आली, त्यानंतर विकेट देखील घेतली. पुनश्च इथे मात्र तेच सरळ चेंडू पाहायला मिळतोय. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय मानपाडा संघाच्या माध्यमातून, परंतु ते मोठे फटके इथून मारू दिले जात नाही, कारण की अचूक टप्प्यावरती अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी सुरू आहे वाडेकर संघाच्या माध्यमातून. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. यासाठी गेला होता तास शेवटचा दिवस गुडू बाबा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस गुड होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क. हो, इथे मात्र बॅटची नरे जिथे झाली चुकी शॉट थर्डमॅनच्या माध्यमातून आणि आउटफील्ड फॉर चेंडू फरार होतोय सीमारेषा पार थर्डमॅन रिजन मध्ये. हा नशिबाचा चौकार. अगदी आपण पाहिलं तर बॅटची बाहेरील काढा होती आणि या चेंडू पर्यंत थोडासा टर्न झाला, त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षक देखील बीट झाले आणि हा चौकार पाहायला मिळाला. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. धावा कशा काय येऊनात, परंतु धावा येणं गरजेचं आहे मानपाडा संघासाठी आणि या चौकार आपण पाहिला. चौकाराच्या मधीनं 7 धावा धावफलकावरती आणि या षटकातील अजूनही विचार केला तर एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू या ठिकाणी मात्र फेकला जाईल. गोलंदाज तयार, निलेश. हो, इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आहे, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र अनुमान चुकीचा लागला आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आणि विचार केला तर नक्कीच अशा प्रकारचे झेल घेणं फार कठीण असतात. रिव्हर्सला धावणं आणि त्याचबरोबर चेंडूवरती नजर ठेवणं आणि अशा पद्धतीचा झेल आपण पाहिला तर नक्कीच वर्ल्ड कप मध्ये घेतला होता रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियन संघाने आणि तिथून मात्र भारताचं आव्हान देखील संपुष्टात आलं असतं. पण आज देखील आपण पाहिलं तर चांगली नक्कीच मॅच रंगली आहे. 100+ धाबा शुभमन गिलने देखील केल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थोड्याच दिवसात आपण पाहिलं तर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ देखील रवाना होईल आणि चांगला खेळ ते देखील करतील. यात मात्र संघाने या मागील काही दिवसांपूर्वी नक्कीच वुमन्स अंडर 18 या संघाने देखील आपण पाहिला तर वर्ल्ड कप जिंकला. महिला संघ देखील मागे नाही आहे, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आता ते मात्र देखील कार्य करतात. जगात महाराष्ट्र देशानं पहिल्या षटकाचा डाव समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 9 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 45 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र गोलंदाज विजयला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. 18 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता. थोडासा स्पीडअप करा वाडेकर संघ. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याचं समीकरण 45 धावांचं आहे आणि हा सामना नक्कीच इथे पाहायला मिळेल प्रेक्षकांना देखील की कुठला संघ या ठिकाणी मात्र चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन या टुर्नामेंटचा चॅम्पियन संघ ठरेल. 18 चेंडू 45 धावांची आवश्यकता. अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 45 आवश्यकता. ओ आडव्या बॅटने क्या बात आहे. या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात केलं होतं, जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये फलंदाजाला इथे मात्र अडकवलं. फलंदाज संजय पवार होते बाद. बॅक टू द पवेलियन. अगदी विचार केला क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना देखील चेंज केली गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षक अगदी क्लोज लावलं आणि त्याने कमालीचा झेल टिपला आणि नक्कीच जो शिलेदार होता मुख्य शिलेदार संजय पवार त्याच्या खेळीचा आता मात्र अंत झाला. कॅप्टन कूल आता मात्र मैदानाच्या बाहेर. 17 चेंडू जिंकण्याचं समीकरण 45 धावांचा. विजय भोईर आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करतोय. चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय. वाडेकर संघाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती. नवीन बॅटर प्रवीण वझे 4थ्या क्रमांकावरती होतोय सज्ज. 17 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 45 धावा बनवायच्या आहेत.
मानपाडा संघ देखील फाईट करेल यात मात्र शंका नाही, कारण की आजच्या दिवसामध्ये त्यांनी देखील आक्रमकता दाखवली. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण आहे. 45 धावांची आवश्यकता. उर्वरित 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. ऑन द मार्क, राईट ओव्हर द विकेट ना. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते आणि हा चेंडू येतो डॉट. एकेका निर्धाव चेंडूने इथे मात्र आशा पल्लवित होत असताना वाडेकर संघाच्या आणि मानपाडा संघाच्या इथे मात्र नक्कीच बागफुटला जात असताना, परंतु इथे कमबॅक करणं गरजेचं आहे. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि येणारे 4 चेंडू हे निर्णायक असतील. मोठे फटके मारावे लागतील, कमबॅक करावा लागेल. हो, आडव्या बॅटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि लेग बायच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. आमचे पंच देखील आम्हाला सांगताना की बॅटचा कुठलाही संपर्क नव्हता, त्या अनुषंगाने एकच धाव फलकावरती जोडली जाईल. उर्वरित 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. मोठे फटके येणं गरजेचं आहे. स्ट्राईक आता मात्र रजनीकांतकडे आहे. हो, फटका फसलाय. डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक पाठलाग करतात चेंडूचा, परंतु त्यांच्या अब्बाक्याच्या दूर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक. अजूनही जिंकण्यासाठी 42 धावा बनवायच्यात. 2 चेंडू निर्णायक असतील. इथून मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे, परंतु चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते वाडेकर संघाच्या माध्यमातून. विजयने देखील आता मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. हो, क्या बात आहे. नटराज मुद्देमध्ये आले आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील, तत्पर मिळेल फक्त एकच धाव. असं वाटलं होतं की इथून मात्र 2 धावा येतील, परंतु एकच धाव घेतली गेल्या. स्ट्राईक आता मात्र स्वतःवरती ठेवली जाते. प्रवीण वझे स्वतःवरती विश्वास दाखवतोय. अंतिम चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. हो, फटका लाजवाब आहे. गॅप शॉट सिलेक्शन, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आले, त्यांच्या माध्यमातून झाले चुकी आणि चेंडू फरार होतोय. सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती हा चौकार येतोय आणि ते मात्र वार पे पलटवार पाहायला मिळाला आणि चौकारने धावसंख्या धावफलकावरती 17 धावा आणि विजयाचं समीकरण आता मात्र पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. इथून मात्र पलटवार केला जाईल का हे पाहणं देखील गरजेचं आहे. 37 धावा बनवायच्या. .50 सरासरीनं इथून मात्र आता धावा बनवाव्या लागतील. 18ची सरासरी गाठावी लागेल जिंकण्यासाठी मानपाडा या संघाला, कारण की आता मात्र चांगला खेळ अपेक्षित असेल. या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संदेशला आपण पाहतोय. हे षटक फार महत्वाचं असेल. या षटकामध्ये लगेचच आपल्याला चित्र स्पष्ट होईल की कुठला संघ लगेच वर्चस्व निर्माण करेल या सामन्यावरती. फुल टॉस चेंडू आहे, स्लॉग स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनून राहतील दर्शक. चेंडू फरार होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, धमाकेदार चौकार. चला, सीमारेषेचा ताबा घ्यायचा विनंती असेल आयोजकांना देखील, कारण की आता मात्र अंतिम 2 षटकांचा खेळ शिल्लक राहिला. अकरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता असेल. चौकाराला इथे मात्र आघात झालाय. पहिल्याच चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला फलंदाज रजनीकांतच्या बॅटमधून. मागच्या चेंडूवरती देखील चौकाराला प्रवीण वझेने मारला आणि आता मात्र रजनीकांत देखील इथे मात्र तशाच तसं प्रत्युत्तर दिलं जातोय. टीत पॉर्टात जशाच तसं प्रत्युत्तर मधाच्या आतमध्ये. 11 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 33 धावांची आवश्यकता आहे. हो, हा चेंडू सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. कमबॅक केला जाईल मानपाडा संघाच्या माध्यमातून, यात मात्र शंका नाही, कारण की तो देखील तितकाच ताकदीचा संघ आहे. 11 चेंडू 32 धावांची आवश्यकता. हो, फटका लाजवाब आहे.
उंची जास्त, लांबी देखील गाठलाय आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मालपाडा गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार, चौकार आणि त्याच्यानंतर मात्र हा षटकार. आणि आता मात्र विजयाचं समीकरण 10 चेंडू मध्ये बनवायच्या 26 धाबा. 26 धाब्यांची आवश्यकता असेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 10. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. रजनीकांत नक्कीच आपल्या संघाचा तारणार. ज्या वेळेस संघ अडचणीत सापडला त्या वेळेस त्याने चांगली फटकेबाजी केली आहे. पुण्याच्या इथे मात्र अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. फाईन लेगला बीट करून चेंडू फरार होतोय. धमाकेदार चौकार आणि आता मात्र धमाकेदार फटकेबाजी सुरू आहे. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी असं सांगताना मधाच्या आतमध्ये रजनीकांत गायकवाडला आपण पाहतोय आज चौकारला. आणि आता मात्र समीकरण जिंकण्याचं. उर्वरित 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 22 धावा बनवायच्या. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 22 धावा अजूनही बनवायच्या. या षटकामध्ये आपण पाहिला तर आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती जोडल्या. 3 चेंडू मध्ये 15 धावा खर्च केल्यात. गोलंदाज संदेशने थोडीशी महागडी गोलंदाजी पाहतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल मधाच्या आतमध्ये. हो क्या बात आहे. चांगला तेज तरार चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न देखील झाला होता. 1 धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. आता मात्र स्ट्राईक प्रवीणकडे. प्रवीणने देखील मागच्या चेंडूवरती चौकार मारला होता. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील आणि धावा बनवायच्यात 21. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 21 धावेंची आवश्यकता असेल. हो फटका लाजवाब आहे. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड. आणि इथे मात्र पुण्याच्या मिसफील्ड पाहायला मिळाली आणि तब्बल या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 19 धावेंची आवश्यकता अंतिम चेंडू षटकातील. आणि या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर सामन्यावरती पुण्याच्या नक्कीच वर्चस्व निर्माण मानपाडा संघाचं राहील. परंतु डॉट चेंडूला तर वाडेकर संघ कमबॅक करेल. हो हा चेंडू आलाय डॉट. क्या बात आहे. आणि मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स असेल आणि लगेचच मागच्या दिशेने आपण जाऊ. 6 चेंडू आणि आता मात्र 19 धावेंची आवश्यकता आणि स्ट्राईक असेल रजनीकांतकडे. त्याने नक्कीच 2 चौकार 1 षटकार या मॅच मध्ये आणि मागच्या षटकामध्ये मारला. 6 चेंडू 19 धावेंची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. सामना जिंकला तर आपण स्टंप घेऊन जाऊ नका प्लीज, कारण की लगेचच स्पर्धा या क्रीडांगणावरती. सेलिब्रेशन साठी आपण स्टंप घेऊ शकता, परंतु नंतर त्या आयोजकांकडे आपण सुपूर्द करायच्यात. या गोष्टीची नोंद मानपाडा संघ आणि वाडेकर संघ आपण घ्या. सेलिब्रेशन झाल्यानंतर आपण स्टंप आयोजकांना जमा करायचा. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. 6 चेंडू 19 धावे.
4 चेंडू 15 धाबींची आवश्यकता. रजनीकांत अजूनही सज्ज आहे स्ट्राईक वरती. चांगली फटकेबाजी करतोय तो देखील मैदानाच्या आतमध्ये. ओ फटका लाजवाब, क्या बात आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लॅग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. कमालीची फटकेबाजी. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण की मी अजून जिंकलो नाहीये असं सांगताना मैदानाच्या आतमध्ये रजनीकांतला आपण पाहतोय. 3 चेंडू 11 धाबींची अजूनही आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. त्या अनुषंगाने इथून मोठे फटके येणं गरजेचं आहे. 3 चेंडू आणि 11 धाबींची आवश्यकता. कमालीची कामगिरी राहिले रजनीकांतच्या आतापर्यंत या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. 4 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून आला. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु धाव घेतली जात नाहीये. आणि इथे मात्र 2 चेंडू आणि 11 धाबींची आवश्यकता. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार मारावे लागतील. हा कारनामा करावा लागेल. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. एकतर्फी किल्ला लढवत होते रजनीकांत, परंतु आता मात्र या चेंडूवरती निर्णायक क्षण असेल. इथून मात्र षटकार मारणं गरजेचं असेल. जर एखादा एक्स्ट्राच्या स्वरूपाने वाईट किंवा नो आला पुनश्च सामन्यामध्ये वेगळं चित्र निर्माण होईल. परंतु पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल. 2 चेंडू आणि 11 धाबींची आवश्यकता. दोन चेंडू 11 धाबींची आवश्यकता. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कमालीचं प्रदर्शन एकंदरीत अशा या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हो बॅटची नरेज आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आणि इथे मात्र चांगला असा चेंडू देखील अडवला. आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण एका चेंडूमध्ये 10 धाबींची आवश्यकता. एखादा इथे मात्र खराब चेंडू आला तर सामन्याचं चित्र वेगळं होईल. 5 चेंडू आणि आता मात्र अर्थातच जे समीकरण होतं ते आता मात्र 1 चेंडू आणि 10 धाब्यांवरती आलेलं आहे. हो चांगला चेंडू आणि सामना जिंकलाय वाडेकर 40+ संघाने. वाडेकर संघ ठरलाय या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. वाडेकर संघ इज दिस चॅम्पियन. खूप खूप कौतुक, खूप खूप अभिनंदन वाडेकर संघाचं.